नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रिसेंटलीच मी आत्ता गावाला गेलेले आणि गावाकडून येताना मी आळूची पानं घेऊन आली, ताजी आणि फ्रेश, खूप सुंदर. आणि म्हटलं चला ही रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी, कारण अशी ही रेसिपी आहे ती सर्वांचीच फेवरेट असणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला आळूच्या पानांचे जे देठ आहेत ते कट करून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर आळूच्या पानाच्या ज्या शिरा असतात त्या देखील कट करून घ्यायच्या आहेत. कट करणे गरजेचं आहे. जर कट करता येत नसेल तर त्या लाटण्याने दाबून घ्या, म्हणजे लाटून घ्या, कारण आपल्याला ज्यावेळेस आळूच्या पानाची वडी बनवताना फोल्ड करावं लागेल त्यावेळेस तो रोल सुटणार नाही. त्यासाठी आपल्याला सर्व पानांचा देठ आणि शिरा कट करून घ्यायचे. पानं धुवून घ्यायची, धुतल्यावर पुसून घ्यायचे आहेत. आता हे झालेलं आहे. आपण आता मसाला बनवून घेऊ. त्याच्यासाठी इथं हिरवी मिरची आणि लसूण घेतला, थोडं अद्रक टाकलं आणि कोथिंबीर टाकली आणि बारीक पेस्ट तयार करून घेतली. त्याचबरोबर दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचं 1.5 कप बेसन, लसूण मिरचीची जी आपण केलेली पेस्ट आणि त्यातच आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे. आता तेल मी का टाकलं इथं, कारण थोडा वडीला सॉफ्टनेस राहावा म्हणून टाकलेला आहे. आता इथं चवीनुसार मीठ, थोडी जिरे पावडर, धने पावडर, हळद आणि इथं मी तीळ आणि चिंचगुळाचं पाणी टाकलेलं. आता हे मी व्हिडिओ शूटिंग करताना विसरले. चिंचगुळाच्या पाण्याच्या जागी तुम्ही इथं लिंबूचा रस देखील वापरू शकता किंवा कोकमचा रससुद्धा चालेल. आणि थोडे रोस्टेड जिरे टाकायचे, मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकत ठीक कन्सिस्टन्सी असणार आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे, पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथं व्हिडिओमध्ये दिसतंय ना तशी त्याची थिक कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. आता आपलं पीठ तयार करून झालेलं आहे. आपण वडी बनवायला घेऊ. आळूच्या पानावरती तेल किंवा लिंबूचा रस लावायची गरज नाही आहे, आपण बॅटरमध्ये टाकलेलं आहे ऑलरेडी. तर आता चमच्याच्या किंवा हाताने पसरवून घ्यायचं, एकसारखं पातळ पसरवून घ्यायचं, पूर्ण सगळीकडे लागलं पाहिजे. आणि हो, हे मी सांगितलं नाही की पान उलटं ठेवायचं आणि त्याच्यावर बॅटर लावायचं आहे, कारण मला नाही वाटत की हे सांगायची गरज आहे. पण तरी पण जर कोणी बिगिनर असेल तर मी सांगते, पान उलटं ठेवायचं, कारण पानाच्या वरच्या बाजूवर पीठ राहत नाही, चिटकत नाही, म्हणून आपल्याला उलट्या बाजूवर लावायचं आहे. असंच करत करत आपल्याला एकावर एक अशी 3 पानांचा बंच तयार करायचा आहे. तिन्ही पानं एकावर एक ठेवत व्यवस्थित छान सगळीकडे बॅटर लावत आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. कोपऱ्यांमध्ये सुद्धा पीठ व्यवस्थित लावा. आता असं 3 पानांचं आपल्याला बंच करायचं आहे. आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे, पण हे फोल्ड करताना आपल्याला देठाच्या बाजूनी रोल करून घ्यायचं. रोल करायच्या आधी जर तुम्हाला अजून तीळ टाकायचे असतील ना तर तुम्ही टाकू शकता. आणि हो, व्यवस्थित रोल करून घ्या, टाईट घट्ट रोल करून घ्या, म्हणजे ज्यावेळेस आपण वडी तळू किंवा भाजू तर तो रोल सुटणार नाही. अशाच प्रकारे देखील बाकीचे सुद्धा आपल्याला वड्या अशाच बनवून घ्यायच्या आहे. बाकीच्या वड्या तयार होता येतच, पण तोपर्यंत तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला वडी कोणती खायला आवडते. कोथिंबीर वडी आहे, आळूची वडी आहे आणि अजून कशाच्या वड्या असतात मला माहीत नाही, पण तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की सांगायला विसरू नका. आणि नेक्स्ट रेसिपीसुद्धा तुम्हाला कोणती बघायला आवडेल मला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपल्या आळूच्या पानाच्या वड्या तयार होता येतच, पण तोपर्यंत गॅसवरती कढई किंवा तुमचं स्टीमर असेल ते ठेवून घ्या, पाणी गरम करून घ्या. आता आपल्याला वड्या उकडून घ्यायचे, त्यासाठी चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सर्व बनवलेले रोल आळूचे ठेवून द्यायचे. मीडियम गॅसवरती आपल्याला 10 ते 15 मिनटं उकडून घ्यायचे आहे. मला ह्या वड्या एवढ्या आवडतात की त्या मला उकडल्यानंतर ना तशाच खायला आवडतात. त्या फ्रायसुद्धा करायची इच्छा होत नाही, म्हणजे मला खूप आवडतात त्या गरम अशा वाफललेल्या. आणि वाफलल्या की नाही हे कसं बघायचं, टूथपिक किंवा चाकू टाकायचा. जर त्याच्यासोबत पीठ कच्चं बाहेर आलं तर समजायचं की आपली वडी अजून कच्ची आहे, 5 मिनटं अजून वाफू द्या. आणि परत मग वडी शिजलेली असेल की थंड करायची, त्याचे काप करायचे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसे कट करून घ्यायची. आणि हां, तुम्ही त्या वड्या तळून देखील घेऊ शकता किंवा फक्त तव्यामध्ये अलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आहे, थोडं कमी तेल टाकून. छान अशा दोन्ही बाजूने ब्राऊन होईपर्यंत, थोडंसं आतून कच्च्या आणि बाहेरून क्रिस्पी अशा झाल्या पाहिजेत, अशा भाजून घ्यायच्या छान. आम्ही लहानपणी सहलीला वगैरे जायचो ना, तर आमची आई आम्हाला असं बनवून द्यायची, तळलेली वडी आणि चपाती. कारण वडी गरमीने खराब होत नाही, टिकते, म्हणून आमची आई आम्हाला असं द्यायची. कारण भाज्या दिल्या ना की खराब होतात आणि त्याचं तेल पण इकडं तिकडं सांडतं. मग हा एक बेस्ट ऑप्शन होता सहलीमध्ये नेण्यासाठी. तुम्ही पण असं सहलीला जाताना केलं आहे का तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. याच्या आधीसुद्धा मी कोथिंबीर वडीची रेसिपी अपलोड केलेली आहे, तीसुद्धा जाऊन बघा. आणि तुम्हाला दुसरी रेसिपी कोणती बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.